ह्या अशा लोकांची नावं घेऊ नका. मातंगाचा नेता कोण आहे? दीपक केदार आहे. चर्मकारांचा नेता कोण आहे? दीपक केदार आहे. कोलारांचा नेता कोण आहे? दीपक केदार आहे. या ठिकाणी ढोरांचा नेता कोण आहे? दीपक केदार आहे. बौद्धांचा नेता कोण आहे? दीपक केदार आहे. अनुसूचित जाती जमातीचा नेता कोण आहे? दीपक केदार आहे. बाकी मी कुणाला ओळखत नाही. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती त्याचा नेता दीपक केदार आहे. किंवा असं जोडू नका. हितच गपलत व्हायला लागली आणि म्हणून RSSने हा ट्रॅप लावला. तू मातंगासाठी लढ, तू बौद्धासाठी लढ, तू चर्मकारासाठी लढ. हे आमचं पोट पुढे कुठे संघटना स्थापन झाल्यापासून माझ्यासोबत चर्मकार म्हणून आहे, हे मातंग म्हणून मातंग आहेत. पण आम्ही SC म्हणून यांचे नेते आहेत. ते कोण गेला तिथं, कोण नाही गेला, तो लीडर नाही होऊ शकत. जात बघून जर न्याय द्यायला कोण जात असेल तर तो लीडर नाहीये. तुम्ही असे नावं घेऊ ज्यांचं काही अस्तित्व नाही, ज्यांच्या मागे लोक नाहीत, त्यांना तुम्ही मोठं करत आले. ह्या अशा लोकांची नावं घेऊ नका. मातंगाचा नेता कोण आहे? दीपक केदार आहे. चर्मकारांचा नेता कोण आहे? दीपक केदार आहे. कोलारांचा नेता कोण आहे? दीपक केदार आहे. या ठिकाणी ढोरांचा नेता कोण आहे? दीपक केदार आहे. बौद्धांचा नेता कोण आहे? दीपक केदार आहे. अनुसूचित जाती जमातीचा नेता कोण आहे? दीपक केदार आहे. बाकी मी कुणाला ओळखत नाही. बकडाचा प्रश्न उपस्थित होते. वर्गीकरणाचा विषय जोर धरतो. दोन समाजामध्ये कुठेतरी भांडणं लावण्यामध्ये फडणवीस सरकार यशस्वी होते असं वाटतंय का? भांडणं लावण्याचा प्रयत्न RSSने केला, फडणवीस सरकारने केला, परंतु आरक्षण बचाव यात्रा काढून मी तो उधळून लावला. कारण मी समाजाला सांगितलं की दोन जाती ह्या शत्रू होऊ शकत नाहीत. सरकार तुमचं शत्रू आहे. सरकार एक जातीला म्हणतंय की मी तुला वर्गीकरण देतो आणि दुसऱ्या जातीला म्हणतंय की 27 आमदाराचं लेटर आलंय, तुमचं वर्गीकरण काय होणार नाही. म्हणजे 27 आमदार कोण आहेत? तर फडणवीसचेच माणसं आहेत. आणि एक आमदार कोण आहे जो मातंग समाजाला म्हणतो उपवर्गीकरण मिळवून देतो? तोही फडणवीसचाच आहे. आमच्यामध्ये फिरणारा एक आमदार आहे राजकुमार बडोले, ते सुद्धा BJP RSS आणि आता NCP सोबत आहेत. म्हणजे फडणवीसचेच माणसं म्हणतायत की उपवर्गीकरण देतो आणि फडणवीसचेच माणसं म्हणतायत उपवर्गीकरण रद्द करा. त्याच्यामुळे आपल्याला कळालं पाहिजे की ज्या विचारधारेचा जन्म आरक्षण संपवण्यासाठी झालाय, संविधान संपवण्यासाठी झालाय, ते तुम्हाला आरक्षण कसं काय देऊ शकतात? ही साधं गणित आहे की जर मातंग समाजाचा जो आमदार म्हणतोय की मी तुम्हाला वर्गीकरण देतो, तो 27 आमदारांनी ज्यावेळेस लेटर दिलं त्याच दिवशी त्याने आमदारकीचा राजीनामा का दिला नाही? आणि जर देवेंद्र फडणवीस म्हणतायत आणि सुनेत्राताई पवार ह्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या पक्षाचे आमदार राजकुमार बडोले आहेत, त्या जर बदर समितीचा अहवाल घेत असतील तर मग राजकुमार बडोले आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात त्या ठिकाणी राजीनामा का देत नाहीत? सुनेत्राताई पवार यांच्या पक्षाचा त्या ठिकाणी आमदारकी का सोडत नाहीत? त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, आमचे मुद्दे वेगळे आहेत. 10,000 कोटीचा निधी सामाजिक न्याय आणि आदिवासींचा लाडली बहीणला वळवलाय. आमचा MPSCतल्या जागा संपवल्यात. पेपर फुटी नीटची असेल, त्या ठिकाणची TETची असेल, MPSCचं धोरण असेल, याच्यात सगळ्यात मोठी हानी बहुजनांची होतीये. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर एखाद्या विद्यार्थ्याला विचारा, SCच्या विद्यार्थ्याला सुद्धा 1,000 रुपये भरावे लागतात आणि ओपनच्या विद्यार्थ्याला सुद्धा 1,000 रुपये भरावे लागतात. आरक्षण राहिलंय कुठं? म्हणजे आरक्षण यांनी संपून टाकलंय. 1600 जागा निघल्या तर 13% कोटा दिला जात नाही. EWSच्या नावाखाली जागा वळवल्या जात आहेत. याच्यावर कुणी भांडत नाही. 2.5 लाख रिक्त पद आहेत, ते कुणी भरत नाहीत. आणि म्हणून 50च्या वर हत्याकांड आज आहेत. नितीन आगे, त्या ठिकाणी सागर शेजवळ, त्या ठिकाणी खैरलांजीची धक्कादायक तुम्हाला ChatGPTवर जरी तुम्ही सर्च केलं तर 25 जणाला झालेली फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेप केलेली आहे. सुरेखाचे गुगलवर जर तुम्ही फोटो बघितले तर आजही तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही नसरापूरच्या घटनेत 50 दिवसात न्याय दिला आणि खैरलांजीमध्ये तुम्ही 25 वर्षे एक बाप न्याय म्हणत मेला तरी न्याय नाही दिला. म्हणजे आम्हाला न्याय नाही, सामाजिक न्यायाची हत्या आणि त्याच्यावर आंदोलन करू नाहीत म्हणून उपवर्गीकरणाचं खूळ आणायचं.
तुमचेच आमदार पुढं करायचे आणि त्या आमदाराच्या माध्यमातून दोन समाजात वाद लावायचे. आज सोशल मीडियातलं जर चित्र बघितलं तर धक्कादायक आहे. सोशल मीडिया उघडलं की महार आणि मांग हे आम्हाला ऐकावं लागतं. पण हे दोन शब्द घेण्याची हिंमत सुद्धा महाराष्ट्रात कुणाची होत नव्हती. एवढी क्षमता आमच्या अनुसूचित जातीची होती, ती यांनी फोडली. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, माझ्यासोबत मातंग समाजाचे आत्ताच आमचे नेते हे नेते आहेत आमचे मातंग समाजाचे. आम्ही SC ST म्हणून लढणार. या दोन्ही जाती क्लब आहेत, दोन वर्ग आहेत. त्यातल्या जातीचा नेता, त्यातल्या जातीचा माणूस हा आमचा रंग असू शकत नाही. बाबासाहेबांनी आम्हाला ओळख दिली अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आणि या दोन्ही घटकाचा मी नेता आहे. त्यातल्या जातीबद्दल आम्ही यापुढे बोलणार नाहीत. आज मातंग समाजाच्या महिलेवर माळशिरसला गोळी झाडून संपवलंय, त्याचा सुद्धा आवाज आम्ही उठवणार. अनुष्का पाटोळेचा आवाज मी उठवला, उमेश दळवीचा आवाज मी उठवला, पारधी असो होलार असो सगळ्यांचा आवाज मी उठवतोय. म्हणून मी सांगतोय की वर्गीकरणाचा जो लढा आहे तो अतिशय सूक्ष्म लढा आहे. मला बरेच जण म्हणले मुंबईच्या आंदोलनात तुम्ही दिसले नाही, अनेक आंदोलनात तुम्ही दिसले नाही. मला एक कळतं की अनुसूचित जातीचं 40 लाख मतदान, अनुसूचित जातीचं किती 40 लाख मतदान हे वंचित बहुजन आघाडी म्हणजेच आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना या महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीच्या घटकांनी दिलं. मग सूक्ष्म मुद्दा असलेला, ज्याच्यातून जातीय तेढ निर्माण होईल, ज्याच्यातून जातीय दंगली होतील, त्याच्यात जर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बोलत नसतील किंवा त्यांची भूमिका त्या ठिकाणी सध्या काही आहे नाही, तर ते कधीही 40 लाख लोकांचं नुकसान करू शकत नाहीत. त्यांना जर सत्तेत जायचं असतं ते कधीच गेले असते. त्यांना जर कळत असेल की मी या समाजाचं नुकसान होऊ देणार नाही, तर मग ते जर भूमिका नाहीत घेत तर मी सुद्धा भूमिका घेतलेली नाही. हा आमचा या ठिकाणी विचार आहे. पण आपण जर लक्षात घेतलं, देवेंद्र फडणवीसचं मुख्यमंत्री पद जावं म्हणून एकनाथ शिंदे रोज प्रयत्न करतात आणि या सगळ्या आंदोलनामध्ये आम्हाला एकनाथ शिंदेचे माणसं दिसतात. तिकडं जे उदगीरला बसलेला एक माजी आमदार आहे तोही एकनाथ शिंदेचा आहे आणि अनेक जण जे मोर्चे काढतायत त्यांच्या पक्षाच्या आघाड्या सुद्धा एकनाथ शिंदे सोबत आहेत. म्हणजे महायुतीतलं जे भांडण आहे ते मातंग आणि बौद्धांना वाद लावून मुख्यमंत्री पद मिळवण्याचं राजकारण आहे. माझ्याकडे बहुजनासाठी मोठं काम आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे अनुसूचित जातीचे नेते आहेत. ते कधीही असल्या वर्गीकरणाच्या याच्यामध्ये समाजाचं नुकसान होऊ देणार नाही. ज्या दिवशी ते भूमिका घेतील त्या दिवशी समाज म्हणून, मी म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही उभा राहू. पण आज जे चित्र चालू आहे ते पूर्णपणे समाजाला विघटन करणार आहे. आणि RSSने जे मणिपूरमध्ये केलं, विघटनाची ओळख म्हणजे RSS, तेच विघटन ते महाराष्ट्रात करू पाहतायत. आज तुम्ही जर रोजचे भाषण बघितले तर या ठिकाणी परिस्थिती खूप बिकट होत चालली आहे. पण तुम्हाला कधी दिसलं का की गृह विभागाने एखादा भडकाऊ भाषण केलेला अटक केलाय? नाही दिसलं. तुम्हाला हे दिसलं का की त्या भडकाऊ भाषण करणाऱ्याला नोटीस दिली? हे सरकारला अपेक्षित आहे. एरवी आम्ही साधं भाषणामध्ये एकेरी उल्लेख केला तर 3-3 महिने जेलमध्ये राहतोय. नोटिसा येत आहेत. यांची IB कुठं आहे? गुप्तचर यंत्रणा कुठं आहे? यांचं सगळी सिस्टम, आधुनिक सिस्टम कुठं आहे? तर उलट हे जे महार मांग लिहित आहेत ना, ते सगळे RSSचे फेक अकाउंट आहेत. हे 100% मी तुम्हाला सांगतोय. त्या ट्रॅपमध्ये समाजाने फसू नये. आपले मुद्दे मोठे आहेत. आपले अनेक नेते आहेत, अनेक तज्ज्ञ आहेत. ते सतर्क आहेत. ते समाजाचं नुकसान होऊ देणार नाहीत. वेट अँड वॉचची भूमिका घ्या. वाद जाऊ नका. आणि या वर्गीकरणाच्या वादात जर आपला भाऊ गमावला तर तो तुम्हाला पुन्हा मिळून द्यायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं व्यक्तिमत्व नाही. SC ST OBC असे जर आपण क्लब राहिलो तर संसदेवरती बाबासाहेबांच्या विचाराचा झेंडा लावण्यापासून कुणी रोखू शकत नाही. आणि तो झेंडा आम्ही लावाय जातोय, राजकीय ओळख करतोय. म्हणूनच आमच्यात अबकडचं भांडण या ठिकाणी लावलंय. हाच असणार याच्या मागचा एक शेवटचा प्रश्न आहे. अवकडचं जे भांडण लावलं यशस्वी झालेलं आहे, म्हणजे यशस्वी होत आहे, ते विष्णू कसबे आज सध्याला मातंग समाजाच्या महिलेचा मर्डर झाला तिथं जात नाहीत.
काय आव्हान कराल तुम्ही मी त्याच्यावर? तुम्हाला आता काय बोललो एवढ्या वेळ? तुम्ही कशाला नाव घेता? नाही नाही सध्याला तरी अहो मी काय बोललो? सध्याला त्यांचा मी काय बोललो? एससी, दिस इज माय आयडेंटिटी. ती माझी ओळख आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, त्याचा नेता दीपक केदार आहे. कोण जातीचा कोणी असा नेता होत नसतोय. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही कोणत्याही व्यक्तीला उद्या मला सुद्धा बौद्ध किंवा असं जोडू नका. हिथंच गपलत व्हायला लागली आणि म्हणून RSSने हा ट्रॅप लावला. तू मातंगासाठी लढ, तू बौद्धासाठी लढ, तू चर्मकारासाठी लढ. हे आमचं पोट पुढे कुठे संघटना स्थापन झाल्यापासून माझ्यासोबत चर्मकार म्हणून आहे, हे मातंग म्हणून मातंग आहेत. पण आम्ही एससी म्हणून यांचे नेते आहेत. ते कोण गेला तिथं, कोण नाही गेला, तो लीडर नाही होऊ शकत. जात बघून जर न्याय द्यायला कोण जात असेल तर तो लीडर नाहीये. तुम्ही असे नावं घेऊ ज्यांचं काही अस्तित्व नाही, ज्यांच्या मागं लोक नाहीत, त्यांना तुम्ही मोठं करत आले. या अशा लोकांची नावं घेऊ नका. मातंगाचा नेता कोण आहे? दीपक केदार आहे. चर्मकारांचा नेता कोण आहे? दीपक केदार आहे. कोलारांचा नेता कोण आहे? दीपक केदार आहे. या ठिकाणी ढोरांचा नेता कोण आहे? दीपक केदार आहे. बौद्धांचा नेता कोण आहे? दीपक केदार आहे. अनुसूचित जाती जमातीचा नेता कोण आहे? दीपक केदार आहे. बाकी मी कुणाला ओळखत नाही.